आणि 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स अर्थात KFC, मॅकडॉनल्ड्स हे अशी हॉटेल्स बंद ठेवणार आहेत का, असं मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी महापालिका प्रशासनाला आणि आयुक्तांना प्रश्न विचारलाय। आयुक्तांना ही उपरती का झाली हे अनाकलनीय आहे असं राजू पाटील म्हणतात। राजू पाटील यांनी या संदर्भात एक्स पोस्ट केलेली आहे, आपण बघूया ते काय म्हणतात। 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिवस आणि त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती पण आहे। त्यात श्रावण अर्थात बहुसंख्य लोक त्या दिवशी शाकाहार करणं पसंत करतील, पण काहीतरी निमित्त काढून जर कल्याण डोंबिवलीचे आयुक्त त्या दिवशी मटण आणि मच्छी विक्रीवर बंदी आणायचा फतवा काढत असतील तर त्याला विरोध होणारच। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, KFC, मॅकडॉनल्ड्स यासारखी उपाहारगृहे बंद ठेवणार आहात का? कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राला लागूनच असलेला ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषद क्षेत्र असा त्यामध्ये कुठलाही फतवा काढलेला नसताना आमच्या आयुक्तांना ही उपरती का झाली हे अनाकलनीय आहे। आमचा या फतव्याला विरोध आहे। ज्यांना जे खायचं ते खावं, कुणी काय खावं याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा। उगीच चांगल्या दिवशी आमचा आणि प्रशासनाच्या डोक्याला ताप देऊ नये। माझी ठाणे पोलीस आयुक्तांना पण विनंती आहे की चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा, अशी एक्स पोस्ट केलेली आहे राजू पाटील यांनी। दरम्यान मांस विक्री बंदीच्या निर्णयावरनं विरोधकांनी मात्र धारेवर धरलेलं आहे। मी ह्याचा कडकडून विरोध करू। ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही। लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही। आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं। ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाही आहे। अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाही आहे, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लादताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लादताय? मला असं वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही धर्माचं कोणावर बंधन नसावं या मताचं मी आहे। त्याचं कारण असं की आपण आपला धर्म आहे, आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे। त्यामुळे केंद्र म्हणजे कल्याण डोंबिवलीवाल्यांनी हे असं प्रकारचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं काय तो योग्य निर्णय असं मला वाटत नाही। यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे आणि आम्ही काय खावं, कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार? अरे काय तमाशा लावला या? हा ज्याच्या ठिकाणचा प्रश्न आहे मला असं वाटतं। स्थानिक त्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने काही निर्णय घेतला असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? त्याच्यावर टीका करण्याची गरजच नाही। कोण काय खावं, कोण काय नाही, पण तुम्ही कोणी काही म्हटलं तरी तुम्हाला विरोधकांना जे खायचं ते घ्या, जे प्यायचं ते प्या। या निर्णयाचा आयुक्त साहेबांनी फेरविचार करावा आणि त्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी जो काय निर्णय घेण्यात आलेला आहे की दुकाने बंद ठेवावीत मटण आणि मच्छी विक्री तो निर्णय रद्द करावा, अन्यथा आमच्या पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं आम्ही निवेदन आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे। गुजरातला बंदी असली तर ठीक आहे, पण गुजरातचा आणि आपल्या महाराष्ट्राचा काही संबंध येत नाही आणि मी पण साधारण खाणारा माणूस आहे। याच्यावर जी बंदी आणलेली ही चुकीची आहे आणि हे लोकांवर, नागरिकांवर जबरदस्ती लागू राहिलेले आहेत। 15 ऑगस्टला दुकान बंद ठेवा असा महानगरपालिकेचा आदेश आलेला आहे। 15 तारखेला 15 जानेवारीला देशाला स्वातंत्र्य मिळालं। आम्ही काय खावं आणि काही नाही खावं तो आमचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे। महानगरपालिकेने ह्याच्यामध्ये ढवळाढवळ का करावी?